मोठी बातमी आपण पाहतोय। खरं तर महायुती सरकार संदर्भातली ही बातमी आहे। राजकीय गोटातून सगळ्यात मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार नाराज असल्याचं कळतंय। चैत्यभूमीवरील अभिवादन सभेमध्ये भाषण नाकारल्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री आता नाराज असल्याचं कळतंय। महायुतीतली सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज आहेत। केवळ राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचीच भाषणं झाली। चैत्यभूमीवरील अभिवादन सभेत राजशिष्टाचारानुसार पाहिलं तर भाषण नाकारल्यामुळे हे दोघेही नाराज असल्याचं कळतंय। आणि आता या भाषणावरून नाराजी शिंदेंनी कुणी रोखलं, शिंदेंना नेमकं कुणी रोखलं, अजित पवारांना कुणी रोखलं हे देखील बोललं जात आहे। खरं तर राजशिष्टाचारानुसार या सगळ्यांची भाषणं होणं अपेक्षित होतं, मात्र केवळ मुख्यमंत्र्यांचं झालं आणि राज्यपालांचंच भाषण झालं तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना यावेळी डावललं गेलंय आणि त्यावरूनच हे दोघेही नाराज असल्याचं कळतंय। आणि म्हणून नेमकं आता पुढे काय होणार, महायुतीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडणार आहे का हे देखील पाहावं लागणार आहे। नेमकं भाषण करण्यापासून शिंदेंना रोखलं कुणी हा प्रश्न उपस्थित केला जातोय। महायुतीमध्ये शिंदे नाराज असल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून बोललं जात आहे। खरं तर रायगडावरती सुद्धा भाषण जेव्हा झालं तेव्हा शिंदेंचं नाव नव्हतं, मात्र अचानक ऐनवेळी ते देण्यात आलं होतं आणि त्यानंतर पुन्हा त्यांना भाषण नाकारलं गेलंय। विशाल सवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, काय सांगाल, दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज आहे आणि त्याचा महायुतीवरती कसा परिणाम होणार आहे? नक्कीच अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। वरिष्ठ सूत्रांकडून जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार चैत्यभूमीवरती आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल हे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते। त्यानंतर झालेल्या कार्यक्रमामध्ये खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण होणार होते, मात्र ऐन वेळेस देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं। त्यामुळे राजशिष्टाचारानुसार एकदा मुख्यमंत्र्यांचं भाषण झाल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्र्यांचं भाषण होऊ शकत नाही। मात्र याच कारणामुळे काहीशी नाराजी व्यक्त केल्याचं मत देखील या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं मत देखील दिसून आलेलं आहे। आणि ही माहिती जी आहे ती वरिष्ठ सूत्रांकडून देखील आपल्याला प्राप्त होत आहे। इतकंच नव्हे तर आज चंद्रकांत पाटील यांना देखील विसंवादावर प्रश्न विचारला असता ते देखील असं म्हणालेले आहेत की जेव्हा चार रक्ताची नाती एकत्र असतात त्यावेळेस कुठे ना कुठे भांड्याला भांडं लागत असतं, त्यामुळे कुठेतरी सत्तेमध्ये काहीसं अलबेल आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरत आहे। धन्यवाद विशाल, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। एकंदरीतच साम टीव्हीला वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आहे। ट्रिपल इंजिन सरकार सध्या महाराष्ट्रामध्ये आहे, मात्र यात केवळ एकाच इंजिनला जास्त प्रेफरन्स दिला जातोय, जास्त महत्त्व दिलं जात आहे। असं कुठेतरी होतंय का हे इतर दोघांना वाटतंय आणि म्हणून हा नाराजीचा सूर निघत असल्याचं आता बोललं जात आहे। पाहावं लागेल काय होत आहे। आणि यानंतर भाजपच्या गोटातून बातमी आहे। भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंबद्दल एक मोठा दावा केलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण कुणीच त्यांना घेत नाहीये, म्हणून राऊतांनी शहांवरती टीका करतात असाच दावा चंद्रकांत पाटलांनी केलेला आहे। तर सत्तेसाठी आम्हाला अमित शहा यांचे पाय चाटण्याची आवश्यकता नाही असा पलटवार केलाय राऊतांनी। चंद्रकांत पाटलांना त्यांनी प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकं जुंपली आहे कशी। अमित भाईंचं 500 पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं स्वतः तयार केलेलं संदर्भ गोळा केले पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मुद्दा राहिलेला आहे। ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊजी तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यासाने इतका केला आहे, त्या अमित भाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही, तुम्हाला यायचं आहे परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार, रोज तुमची माणसं चालली आहेत। चंद्रकांत पाटलांनी त्याच्यावर चिंता करू नये, आमच्याकडे उमेदवार राहतील किंवा न राहतील याची चिंता करू नये। आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही समर्थ आहोत आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसलेलं मी सांगतो, ती तुम्ही अजिबात चिंता करू नका। उद्धव ठाकरेंनाही सत्तेत त्यांच्याबरोबर जायचं नाही, एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही आहोत। चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःची चिंता करावी, त्यांच्या पक्षाची चिंता करावी। लांडा लबाड्या करून आपण सत्तेवर आलेला आहात, ती सत्ता तुम्हाला लखलाभ हो। तर राज्याच्या राजकारणामध्ये भाजप आणि ठाकरे सेनेमध्ये जुंपली आहे, मात्र देश पातळीवरती पाहिलं तर भाजपनं काँग्रेसवरती एक ठपका ठेवलेला आहे, अतिशय मोठा ठपका आहे। काँग्रेसनं घटनेचा अपमान केल्याचा आरोपच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला आहे।
मुस्लिमांबाबत प्रेम असेल तर मग पक्षाध्यक्ष का करत नाही असा सवाल सुद्धा मोदींनी काँग्रेसला विचारला. तक बाबा साहब जीवित थे, कांग्रेस ने उन्हें अपमानित किया. दो बार उन्हें चुनाव हरवाया. उनको सिस्टम से बाहर रखने की साजिश की गई. अगर सच्चे अर्थ से आपके दिल में मुसलमानों के लिए थोड़ी भी हमदर्दी है तो कांग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए. तर भाजपकडून आता काँग्रेसला लक्ष केलं जात आहे, तर दुसरीकडे काँग्रेस मात्र ऍक्शन मोडवरती आलेली आहे. गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनानंतर पक्ष ऍक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी काळामध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून संघटन सुजन अभियान जाहीर करण्यात आलेलं आहे. या अभियानात महाराष्ट्रातील 6 नेत्यांवरती AICC कडून जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, अस्लम शेख, सुनील केदार, KC पाडवी आणि प्रफुल्ल गुडते यांच्यावरती विशेष जबाबदारी आहे. विभागवार संघटनांवरती नेते ठेवणार हे नेते जे आहेत ते लक्ष ठेवणार असल्याचं कळत आहे. गुजरातसाठी महाराष्ट्रातून 6 शिलेदार आता ठरले आहेत आणि याचा नेमका गुजरात विधानसभेवरती कसा परिणाम होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. तर महत्त्वाच्या घडामोडी अगदी सविस्तरपणे आपण पाहिल्यात, मात्र देशभरामध्ये इतरही घडामोडी घडतायत आणि त्या सगळ्यांचाच आता आपण घेऊयात वेगवान आढावा. राज्यभरात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबईतही पावसाची शक्यता वाढली आहे. राज्यात उन्हाचा ताप कायम आहे, तर दुसरीकडे पावसाला पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे. अनेक भागामध्ये पावसाची हजेरी लागण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिलाय. मुरबाड तालुक्यामध्ये गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. आंबा पिकासहच भाजीपाला, कडधान्य पिकाचंही मोठं नुकसान झालंय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. शिवाय काढणीला आलेलं आंबा पीकही खराब होण्याची शक्यता आहे. जुन्नर तालुक्यामध्ये मढ, पांगरी, पारगाव परिसरावरती अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं संकट आलंय. उभं पीक गारपिटीनं जमिनीवरती झोपवलंय आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. राज्यात पावसाळी वातावरण असलं तरी उन्हाचा चटका कायमच आहे. काही कालावधीसाठी पाऊस पडल्यानंतर तापमानात घट होत असली तरी त्यानंतरही पुन्हा तापमानात वाढ होतीये. बहुतांश भागामध्ये तापमानाचा पारा अजूनही 40 अंशांवरतीच आहे. किनारपट्टीवरील तापमानात मात्र काही दिवसांपासून घट झाली आहे आणि ही घट गेल्या काही दिवसांपासून तशीच आहे. नाशिकमध्ये तापमानात सुरू असलेली घट थांबली आहे. पुन्हा एकदा पारा 40च्या पार पोहोचलेला आहे. रविवारी 38.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर मंगळवारपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. बाबासाहेबांनी जाचक रूढी परंपरापासून आपल्या सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणलंच. आणि बाबासाहेब एवढे विद्वान होते की अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये ज्ञानाचं प्रतीक म्हणून महामानवांचा पुतळा तिथं उभारण्यात आला आहे. लंडनच्या विद्यापीठातून त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये MSc आणि डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली आणि कोलंबियामधून त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही अशा अनेक पदव्या मिळाल्या. त्यामुळे भारतातला पहिला भारतीय विदेशात जाऊन शिक्षण घेतो आणि वेगवेगळ्या विविध पदव्या त्यांना मिळतात, हा खरं म्हणजे भारताचा गौरव आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की 75 वर्ष स्वातंत्र्याला झाली, परंतु काही लोक फक्त कुठली ती आपली कोरी लाल काय, काही लोक संविधानाची प्रत नाही रे, ती लाल कोरी लाल डायरी दाखवतात. हा, काही लोक म्हणतात संविधान खतरे में आहे, काही लोक म्हणतात संविधान बदलेगा. परंतु बाबासाहेबांचं संविधान एवढं मजबूत आहे की
जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान कायम बना रहेगा. आणि म्हणून फक्त बाबासाहेबांना ज्यांनी फक्त आणि फक्त, आता मी राजकीय बोलत नाही, परंतु ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना नेहमीच पराभूतही केलं, त्यांना त्यांच्या विचारांना त्रासही देण्याचं काम केलं, परंतु खऱ्या अर्थाने 2014 साली या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले. आणि यानंतर पुन्हा आपण वळतोय 100 एक्सप्रेसकडे. मलकापूरच्या आठवडी बाजाराला भीषण आग लागलेली आहे. आगीत लाखोंचं नुकसान झालंय. दरम्यान ही आग लावली की लागली हा एक मोठा प्रश्न आता निर्माण झालाय आणि यावरती चर्चा सुरू आहे. यवतमाळच्या कान्होबा टेकडी परिसरामध्ये IPL वरती सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यावरून पोलिसांनी छापा टाकून चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1,71,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. हैदराबाद विरुद्ध पंजाब या मॅचवरती लोकांकडून पैसे घेऊन क्रिकेट सट्टा लावला जात होता. साम टीव्हीच्या बातमीनंतर नागपूर शिक्षक घोटाळा प्रकरणात 580 शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन थांबवलंय. शिवाय फौजदारी गुन्हे नोंदवण्याचेही आदेश देण्यात आलेत आणि या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. नागपुरातून 3, भंडाऱ्यातून 2 जणांना पेड्या ठोकण्यात आल्या. कुख्यात डॉन निलेश घायवळला गावच्या जत्रेत कुस्तीच्या आखाड्यात एका पैलवानानं कांचिलात लगावली. घायवळला एका चापटीत पाडतानाचा नवा व्हिडिओ आता व्हायरल होता. सलमानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सलमान खानला सतत मिळत असल्याच्या या धमक्यांमुळे कुटुंबीय आणि चाहतेही चिंतेत आहेत. स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतः सलमान खान याने अनेक उपाययोजना केल्यात. ओयोचे मालक रितेश अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ओयोनं बनावट बुकिंगच्या नावाखाली 22 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येतोय. याआधी हॉटेल ओयोद्वारे ऑनलाईन बुक केलं जातं आणि काही काळानंतर बुकिंग रद्द केलं जातं. यासाठी GST शुल्क आकारलं जातं, जे हॉटेल मालकांना द्यावं लागतं असा दावाच जयपूरमधील काही हॉटेल मालकांनी केलाय. उमरेडी तालुक्यातील MIDC MMP कंपनीतील भीषण स्फोटामध्ये 5 कामगारांचा मृत्यू झालाय तर 7 जण जखमी झालेत आणि यामध्ये कंपनीतील 3 अधिकाऱ्यांवरती निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्यात आलेत. पण अजूनपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे स्फोट झाल्याचं समोर आलंय. जालन्यात किराणा दुकानामध्ये घुसून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तरुणाला रुमाल बांधून आलेल्या 5 ते 6 जणांनी तरुणाला लाकडी दांडा, रॉड आणि दगडानं मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना CCTVत कैद झाली आहे आणि या प्रकरणी जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. या घटनेचा अधिकचा तपास कदीम जालना पोलीस करतायत. PNB घोटाळ्यातील फरार आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये पोलिसांनी अटक केली आहे. मेहुल चोक्सीनं पंजाब नॅशनल बँकेकडून 13,500 कोटी रुपयांचं कर्ज घेतला होता आणि घोटाळा केला होता. यानंतर अटक टाळण्यासाठी तो भारतातून पळूनही गेला होता. पण आता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याला पेड्या ठोकल्यात. आणि यानंतर एक मोठी बातमी आहे. बातमी लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या हप्त्यांची आणि त्यावरती मंत्री छगन भुजबळांनी केलेल्या वक्तव्याची आहे. छगन भुजबळ म्हणतायत लाडक्या बहिणींना पैसे मिळणारच, कारण ते शासनाचे पैसे आहेत. इतर काही खर्च वाढल्यामुळे केव्हा तरी उशीर होतो. भुजबळ नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात. हे बघा, शासनाचे पैसे आहेत, लाडकी बहिणीचे पैसे मिळणारच आहे. आता काय अक्षय तृतीया सांगितलं, कुठला तरी दिवस त्यांनी काहीतरी मला आता गुढीपाडवा सांगितलं होता आणि आता अक्षय तृतीयेला देणार. हां, देणार म्हणून सांगितलं, ठीक आहे ना. इतर खर्च जे आपले नेहमीचे आहेत ते करताना ओढाताण होते, हे सर्वसामान्य लोकांना सुद्धा समजत आहे. पण सरकारचे पैसे हे मिळणारच, कुठेही जाणार नाही. आणि यानंतर एक मोठी बातमी आहे. संजय राऊतांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू झालेली आहे. नाशिकमध्ये 16 एप्रिलला
ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार शिबिर होणार आहे आणि याच संदर्भात ही बैठक असल्याचं कळत आहे। निर्धार शिबिराला उद्धव ठाकरेंसह प्रमुख नेते सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत। निर्धार शिबिराच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आता ही आढावा बैठक घेतली जाते। अगदी नाशिकचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीत सहभागी झालेत। आणि यानंतर पुन्हा बातम्यांचा झटपट आढावा। मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा विजयी रथ रोखलाय। मुंबई इंडियन्सनं 12 धावांनी सामना जिंकलाय। मुंबईचा या स्पर्धेतला हा दुसरा विजय आहे, तर मुंबईनं गुणतालिकेमध्ये आता 7व्या स्थानी झेप घेतली आहे, तर दिल्ली कॅपिटल्सची पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे। शिर्डीच्या साई मंदिरात एका चाहत्यानं नीता अंबानींकडे मागणी केलेली आहे। त्यावरती बाबा की मर्जी अशी टिप्पणी नीता अंबानींनी चाहत्याला करत उत्तर दिलंय। गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सनं 5 वेळा चषक जिंकवून देणाऱ्या रोहित शर्माला बाजूला करून हार्दिक पांड्याकडे कर्णधार पद दिलं होतं आणि यावर्षी हार्दिकच कर्णधार आहे। मात्र या चाहत्यानं मॅडम रोहित शर्माला कॅप्टन करा अशी मागणी केलेली आहे। रोहित को कैप्टन करो मैडम, रोहित को कैप्टन करो, रोहित को कैप्टन करो। दिल्लीनं करुण नायरच्या रूपानं इम्पॅक्ट कार्ड काढलंय। करुण नायरनं जो गोलंदाज समोर येईल त्याला फोडलाय। त्याने फक्त 22 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकलाय आणि त्यानंतर त्याचा खेळ सुरूच होता। करुण नायरनं 40 चेंडूंमध्ये 89 धावा केल्या आहेत आणि बाद झाला। त्यानंतर धडाधड विकेट पडत गेल्या आणि दिल्ली कॅपिटल्सनं हातची मॅच गमावली। मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना नाट्यमय राहिला। मुंबईच्या 205 धावांचा पाठलाग करताना करुण नायरनं वादळी खेळी केली आहे, पण रोहित शर्मानं डग आउटमध्ये बसून सूत्र हलवली। माजी कर्णधार रोहितच्या सल्ल्यानं हार्दिक पांड्यानं डाव टाकला आणि दिल्लीच्या तोंडचा घास हिरवला। तर आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना रंगणार आहे। हा सामना लखनौ इथल्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवरती संध्याकाळी 7:30 खेळला जाईल। 6 पैकी 4 सामने जिंकून लखनौ 8 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 4थ्या स्थानावर आहे, तर सीएसकेनं 6 पैकी 5 सामने गमावलेत, केवळ एकच सामना जिंकलाय। कोल्हापूरमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव संपन्न झाला। रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या, ढोल ताशांचा गजर, विद्युत रोषणाई, फुलांनी सजलेल्या रथात अंबाबाईची मिरवणूक निघाली होती। अशा मंगलमय वातावरणात रविवारी रात्री श्री अंबाबाई देवीचा रथोत्सव पार पडला। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवाई देवीचा चैत्री यात्रोत्सव उत्साहात साजरा झालेला आहे। वगदी मिरवणुकीवरती रेवड्यांची उधळण करण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। बोल शिवाबाई की जय या जयघोषामध्ये आसमंत दुमदुमून निघाला होता। राहता शहरामध्ये वीरभद्र महाराजांच्या यात्रेचा उत्साह पाहायला मिळालाय। बगाडाला लटकत हजारो भाविकांनी नवस्फूर्ती केली आहे। पालकमंत्री विखे पाटलांनीही या यात्रेचा आनंद लुटलाय। खामगावात खंडोबा यात्रा महोत्सव साजरा झालेला आहे। बारागाडा ओढण्याची 150 वर्षांपूर्वीची परंपरा परिसरात अजूनही पाळली जाते। भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात। बीडच्या बावी दरेकरमध्ये महंत काशीनाथ महाराजांच्या नारळी सप्ताहात 2 लाख भाविकांची उपस्थिती होती आणि यावेळी पुष्पवृष्टी करत काशीनाथ महाराजांचं स्वागत करण्यात आलं। शिवाय या सप्ताहामध्ये 51 क्विंटलची बुंदी भाताचा महाप्रसाद बनवण्यात आला होता। भाविकांनी महाप्रसाद घेण्यासाठी मोठी गर्दीही केली होती। चंद्रपूरमध्ये जेरबंद केलेल्या वाघिणीचे दुरावलेले 3 शावक उमा नदीच्या परिसरात सापडलेत। शावकांना रात्रीच चंद्रपूरच्या वन्यजीव उपचार केंद्रात रवाना करण्यात आलंय। आणि यानंतर एक मोठी बातमी आपण पाहतोय। पुण्यातील दांडेकर पूल परिसरामध्ये बौद्ध गयामधील बुद्ध विहाराची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अजिंक्य भीमज्योत सेवा संघाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आलाय। या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात।
मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मी सध्या दांडेकर पूल परिसरात आहे आणि आपण हा सगळा परिसर जर बघितला तर या ठिकाणी भीमजयंती जी आहे ती अतिशय जल्लोषात आणि तेवढ्याच उत्साहात साजरी होत असते। भगवान गौतम बुद्धांची मूर्ती असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, या दोन्ही पुतळ्यांना खरं तर भव्य अशी फुलांची आरास केलेली आहे। भले मोठे होर्डिंग जे आहेत ते देखील या ठिकाणी केलेले आहेत आणि याच चौकात जे मुख्य आकर्षण ठरतंय ते म्हणजे महाबोधी बुद्ध विहार। आपण साधारण जर याची हाईट बघितली तर जवळपास 95 फूट एवढी हा बौद्धविहार जो आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। गौतम बुद्धांचे विचार या तरुण पिढीपर्यंत पोहोचावेत, त्याचं आकलन जे आहे या तरुण पिढीने करावं, हाच उद्देश या बौद्ध विहाराचा आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आणि यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती। बातमी बीडमधून आहे। जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूती दरम्यान मातेचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। छाया गणेश पांचाळ असं मृत महिलेचं नाव आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलेला आहे। तर प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी पैशांची मागणी केली गेली आणि त्यानुसार 2000 देऊन सुद्धा व्यवस्थित उपचार केले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। आठवडाभरातील माता मृत्यूची ही बीड जिल्ह्यात रुग्णालयातली दुसरी घटना आहे। डॉक्टरच्या हातात 2 कात्री होत्या बघा आणि मला असा बाहेर खटखट आवाज सुद्धा येत होता। मग एखादी नस घिस तुटली का काय झाली काय माहित नाही। मग मला अशी कणगोळीवाणी धारच होती रक्ताची। पार सगळं अंगातलं रक्त संपल्यावर पुन्हा तिकडून बॅग आणायची सांगितली। अर्धा जीव गेल्यावर तिचा। करात 45ला डिलिव्हरी झाली, ती पण नॉर्मल झाली। तिची ब्लडिंग जास्त झाल्यामुळे सरांनी आम्हाला सांगितलं नाही की ब्लडिंग पूर्ण अंगातून निघल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला फक्त 2 थेंब ब्लड दिला आणि तिथून पुढं आम्हाला बाळाला ॲडमिट करायला म्हणणं, इंजेक्शन आणायला आम्ही असं बाहेर गेलो। त्यावेळेस माझ्या पेशंटचं, माझ्या पत्नीची डेथ झाली।